नमस्कार, मैं दामिनी साठे। स्वागत है आपका करंट न्यूज चैनल में। आइए आज जानते हैं आज की ताजा। आज 1 दिसंबर 2024 हम शुक्रिया यहाँ नाना पटोले जी से मिलने पहुँचे। उनके जीत के लिए लोगों ने उनका सम्मान किया। उन्होंने अपनी राय हमारे सामने रखी और विशेष रूप से वे मतदान आयोग पर बोले। उनका कहना यह था कि मतदान आयोग ने अपने कार्य सही तरीके से नहीं किया। गुड मॉर्निंग, सलाम, नमस्ते। आज हम आए हैं सुकरी गांव में, जहाँ नाना पटोले जी का गृह यहीं पे है। आज हम उनसे अपनी बातचीत शुरू करते हैं। थोड़ी देर में नाना पटोले जी नीचे आ रहे हैं, उनसे अपन बातचीत करते हैं और सविस्तर उनसे चर्चाएं करते हैं। समोरचे प्लॅन काय? चला आपण जनतेच्या अधिकाराची लढाई लढणं हाच आमचा प्लॅन आहे आणि लोकशाही वाचवून या ज्या निवडणुका झाल्या त्यामुळे निवडणूक आयोगाचंच कामकाजावरच त्याप्रमाणे संशय व्यक्त केला जातो। संध्याकाळी 6 वाजताच्या नंतर जवळपास 76 लाख मतं वाढली। मतं कशी वाढली, कोणी मतदान केलं, हा सगळ्या गोष्टीचा प्रश्न आता सगळ्या देशाच्या समोर निर्माण झाला। त्यामुळे सातत्यानं निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारतो, निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही। म्हणून मताचा अधिकारच आता धोक्यात आलेला आहे। जिथं मताचा अधिकार धोक्यात आला तिथं आपोआप लोकशाही संपुष्टात येते, सरकारची भीती संपते, जनतेच्या मताची गरजच नाही। निवडणूक आयोगाला मॅनेज करा, त्यांच्या माध्यमातून बूथ कॅप्चरिंग करा आणि निवडणुका जिंका, एक सोपी पद्धत झाली। पण लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक मताचा जो अधिकार दिला होता, कुणाचंही सरकार असो, किती शक्तिशाली असो, किती बहुमताचं असो, आणि त्यांना जनतेला घाबरावं लागतं। पण भाजपला जनतेची भीतीच राहिली नाही। याचा अर्थच लोकशाहीच्या या व्यवस्थेमध्ये एक मोठा घोळ या निवडणूक आयोगाने निर्माण केला आहे। या निवडणूक आयोगाला सातत्यानं काँग्रेसकडून हे प्रश्न विचारले जातात। समजा काल केंद्रीय निवडणूक आयोगालाही आम्ही एक मेमोरंडम, कायदेशीर मेमोरंडम दिलं। समजा आम्हाला निवडणूक आयोगाने उत्तर दिलं नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ आणि सुप्रीम कोर्टाने न्याय दिला नाही तर आम्ही रस्त्यावरची लढाई जनतेच्या सोबत घेऊन जाऊ। बॅलेट पेपरबद्दल आपली मागणी आहे असं मला बिलकुल बॅलेटच असलं पाहिजे। जागतिक पातळीवर जे काही प्रगत देश आहेत त्या सगळ्या देशांमध्ये बॅलेट आहे। भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये लोक बॅलेट मागतात, का दिला जात नाही हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे। ते उत्तर देतात की हे निवडणुकीचे निकाल थोडक्यात थोड्या वेळात होतात, पारदर्शकता होते। पारदर्शकता कुठं झाली? हे मतं वाढली त्याचं उत्तर का देत नाही? त्यामुळे बॅलेटला मतदान घेतलं पाहिजे आणि लोकशाही वाचवली पाहिजे, हीच भूमिका आहे। आणि ही एक काँग्रेसचीच मागणी नाही, सामान्य जनतेची पण नाही। थँक्यू।